भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने 19 ते 26 मार्च या कालावधीमध्ये वीर सावरकर मैदान ठाणे येथे चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या उत्सवात नवदुर्गा, महालक्ष्मी यज्ञ, समाजोपयोगी कार्यक्रम, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 23 मार्च रोजी या ठिकाणी महिलांसाठी पाककला स्पर्धा उत्साहाने संपन्न झाली। मोठ्या संख्येने महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला। सुप्रसिद्ध शेफ शंतनू गुप्ते यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं। तसंच कलाकार विकास नाईक यांनी हिप्नोटिझमचा शो सादर केला। सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती श्री सचिन भोसले यांनी दिली। 100+ महिलांनी इथे आपल्याकडे एंट्री घेतलेली आहे, त्यांनी सहभाग घेतलेला आहे। गेल्या वर्षी साधारणतः 60 ते 70 महिला होता, यावर्षी 100च्या वर महिला झालेल्या आहेत। बघितलं तर तुम्ही सर्वसाधारण घरातले सर्वसामान्य महिला ह्या आपल्याकडे सर्व कार्यक्रमात तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि नेहमी येत असतात। परंतु आज जसं सरांनी आता सांगितलं, सर स्वतः सेलिब्रिटी शेफ आहेत, त्यांचे 4 मोठे रेस्टॉरंट आहेत, तरी सुद्धा त्यांना जर कुठेतरी असं वाटतंय की नाही हे नवीन पदार्थ आहेत, तर याच्यात आम्ही आमच्या खोपट प्रभागातील महिलांचा मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की हा आमच्याकडेही आमच्या प्रभागातही कला आहे। त्यामुळे त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार। जेवढं मी चाखलं त्यात काही लोकांनी खूप छान इनोव्हेशन केलंय, कारण साबुदाणा हा पदार्थ जो आहे तो आपण जर बघितलं तर म्हणजे आयदर वडे, खिचडी किंवा खीर हे 3 पदार्थ आपल्याला माहिती असतात, पण काही लोकांनी साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज केलेत, काही लोकांनी साबुदाण्याचं थालीपीठ केलंय, काही लोकांनी चिवडा बनवलाय। तर इनोव्हेशन आहे, वेगळेपणा आहे आणि आता अर्धच जजिंग झालंय, पण भरपूर काय। जेव्हा आम्ही अशा कॉम्पिटिशनला जातो तेव्हा नुसतं आम्ही जज नाही करत असतो, पण काहीतरी वेगळेपणा आम्ही पण त्यात बघतो आणि आम्ही पण त्यातनं शिकतो। तो इकडे पण मला शिकायला मिळतंय आणि जजिंग करायला खूप आनंद आहे। जसं मी मगाशी म्हटलं की सर्वात मोठा मी आभारी आहे की सचिन सरांनी मला ही संधी दिली या चैत्र नवरात्र उत्सवात येऊन हे जजिंग करायची। सो फार आनंदी आहे।